कलश आहे ना डोक्यावर पकडला तरी चालतो चुंबळ घेऊन, किंवा मग असा वरती धरा धरा करते ना हात नाही कुठे नाही इथे नाही तुम्ही नंतर कुठे ग्रह प्रवेश करताना तुम्ही आतापर्यंत कुठल्या ब्राह्मणाने तुम्हाला सांगितलं नसेल, पण ऍक्च्युली नियम असा आहे की 3 वेळा ब्राह्मणांना विचारावं लागतं की हे ब्राह्मण देवता आम्ही या घरामध्ये प्रवेश करू का. मग ब्राह्मण तुम्हाला आशीर्वाद देतो आणि ग्रह प्रवेश करण्याची आज्ञा देतो. कारण ब्राह्मणाला या सृष्टीवरती भूदेवता मानलेले. आता हे का करावं लागतं, ही का असं ही विधी का करावं, याची मागची कथा आहे. ती कथा आहे का तर तुम्हाला समजेल. तुम्हाला सर्वांना माहिती असेल महादेव पार्वती कुठे राहतात, कैलास पर्वत, कैलासावरती. त्यांचं घर कधी बघितले का तुम्ही, महल बघितलाय, कसे राहतात ते, उघड्यावरती संसार त्यांचा, बरोबर ना. दगडावरती महादेव बसतात, झाडी झुडपामध्ये गुफेमध्ये पार्वती राहत असते, जंगलामध्ये म्हणजे असं निसर्गामध्ये राहिलेले. असं ना घर कधी बघितलेलं आपण टीव्ही सिरियल मध्ये पण नाही बघितलंय आणि कुठल्या पोथी पुराणा ग्रंथामध्ये पण नाही वाचलेले, बरोबर. एक दिवशी पार्वतीच्या मनामध्ये असा प्रश्न येतो, जेव्हा ती वैकुंठात जाते लक्ष्मीला भेटायला, तिची बहीण, तेव्हा तिचं ते रूप बघून, तिच्या अंगावरती दागदागिने बघून, तिचा महल बघून तिला असं वाटतं की ही इतकं चांगलं राहते आणि मी अशी का राहते, माझ्या अंगावर एक दागिना पण नाहीये. मग ती बोलते, ती घरी जेव्हा येते कैलासावरती आणि महादेवाला हट्ट करते स्वामींना की एकतर माझ्या अंगावर एक दागिना पण नाही, चल जाऊ दे दागिना नसू दे, निदान एक छोटस घर तरी आपलं असावं. आपला एवढा परिवार आहे, लक्ष्मीनारायणाचा परिवार पण नाही, दोघंच आहेत फक्त, आपला एवढा मोठा परिवार आहे. कार्तिकेय, अशोक सुंदरी, गणपती, महादेवाचे गण, नंदी, किती परिवार आहे मोठा, आणि आपला संसार असा उघड्यावरती का. मग महादेव म्हणतात की या सृष्टीच्या कल्याणासाठी मी वैराग्य योग धारण केलेला आहे. ही कोण आहे, वैरागी. माझी पत्नी कोण, वैरागिनी. म्हणजे आपण हे सर्व त्याग केलेला आहे या गोष्टीचा, उगाचच ह्या गोष्टीची आशा धरू नको. महादेव त्याला खूप समजून सांगतात, पण तुम्हाला माहितीये स्त्री अट्ट आणि बाल अट्ट कोणी टाळू शकत. शेवटी तिची इच्छा होती, महादेवाला तुझी इच्छा ना, चल बांधतो, माझ्या पुढे जास्त हट्ट करू नको, तुझी इच्छा आहे, जे होईल ते पुढे बघू, मी तुझी हट्टेमुळे एक घर बांधतो. मग सर्वात मोठ्या इंजिनियरला बोलतात महादेव, सांगा बरं कोण, विश्वकर्मा. विश्वकर्मा येतो. महादेव म्हणतात महादेवाचं घर बांधतो, छोटं घर बांधू, मोठं घर बांधू ना. आजपर्यंत असं कोणी जे घर बांधणे, असं आपण घर बांधू महादेवाचं, याला पैसा लागणार. महादेवाला सांग की पैसा लागेल मला. मग कोणाला बोलतात, कुबेर. धनाचा अधिपती कोण आहे, कुबेर. कुबेर येतो, महादेवाचं घर बांधायचंय, मी 1 रुपया पण व्याज घेणार नाही, जेवढा लागेल तेवढा पैसा लावा. इतका पैसा लावतात, इतकं प्रचंड मोठं घर बांधतात की आजपर्यंत असं घर कोणी बांधलं नाहीये. स्वर्ग पण त्याच्या पुढे फिका. 11 गुणा एक मोठा त्याच्यापेक्षा, सोन्याचा महल. आणि मग महल पूर्ण होतो 7 दिवसामध्ये. आणि मग आता महादेव विचार करतात की एवढा मोठा महल बांधलाय, आता याचं काहीतरी विधान केलं पाहिजे. मग या घरामध्ये माझ्या आराध्याने पहिले पाऊल टाकावं, असं कोणाला वाटतं, महादेवाला. मग ते कोणाला बोलवतात, महादेवाच्या आराध्य आहेत विष्णू, बरोबर. लक्ष्मी नारायणाला ते जोडीने बोलवतात, आमंत्रण देतात की तुम्ही यावे आणि आमचा ग्रह प्रवेश करावा. पण विष्णू भगवान म्हणतात की मी काय येऊ शकत नाही, मी राम अवतारामध्ये आहे, पण तुम्ही एक काम करा, एका ब्राह्मणाला बोलवा आणि त्या ब्राह्मणाच्या हातून कलश स्थापन करून घ्या आणि तो कलश घरामध्ये आणा, म्हणजे या कलशाच्या रूपामध्ये आम्ही या घरामध्ये प्रवेश करू. कारण कलशामध्ये कोण आहेत, लक्ष्मी नारायण. तसं सगळे देवता येतात, पण मुख्य देवता कोण आहेत, लक्ष्मी नारायण. मग ग्रह प्रवेश करण्याकरता मग आता महादेव विचार करतात की कुठल्या ब्राह्मणाला पूजा करण्याकरता बोलवू. तुम्ही पण खूप विचार केला, मग तुम्हाला कुठून तरी माझा नंबर भेटला आणि मग तुम्ही मला बोलवलं. आता महादेव काय बोलतात, महादेवाला तर सर्व नॉलेज आहे, पूजेचं सर्व मंत्रांचं नॉलेज आहे, आणि महादेवासमोर मंत्र कोण बोलणार, घाबरतेत. महादेवासमोर एखादा मंत्री चुकला तर महादेव रागाने भक्तीने काहीतरी शाप देतील.
मग महादेव विचार करतात कुठल्या ब्राह्मणाला पूजा करण्याकरता बोलू. खूप विचार करतात करतात दुखायला लागले. हा, हातात घ्या. अच्छा अच्छा, सावकाश. हा, तर महादेव विचार करतात की कुठल्या ब्राह्मणाला पूजा करण्याकरता बोलू. मग त्यांच्या डोळ्यासमोर एक नाव येतं की जो माझी पूजा वारंवार करतो, माझी भक्ती करतो, ज्यांनी तांडवाची रचना केली. सांगा बरं कोण आहे? रावण. माहिती तुम्हाला रावण ब्राह्मण येतो? रावण हा ऋषीपुत्र आहे. 4 वेदांचं नॉलेज, ऋग्वेद, यजुर्वेद हे वेद आहे सगळे. ह्या वेदांचं नॉलेज त्याला. आम्ही जे मंत्र बोलतो ना आता सध्या, ते वेदातले मंत्र आहेत. यजुर्वेदातले, ऋग्वेदातले हे मंत्र असतात. आणि त्या 4ही वेदांचं नॉलेज कोणाला होतं? आणि आपल्या याच्यामध्ये भारतामध्ये त्या 4ही वेदांचं नॉलेज फक्त एकाच माणसाला असतं, तो म्हणजे शंकराचार्य. माहितीये? तर ते वेदाचं नॉलेज असणारा रावण, ज्यांनी तांडव भक्ती महादेवाची भक्ती रावण इतकी अजूनपर्यंत कोणी केलेली. मग रावण पूजा करण्याकरता येतो, मस्तपैकी धोतर बितर घालून आणि बघतो, अरे वा, इतका सुंदर महल, 9व्या मजल्यावरती घर. बघा त्याचे डोळे, त्याचे विचार काय, इतकं प्रचंड मोठं सोन्याचा महल, इतकं म्हणजे आजपर्यंत मी असं घर कधी कोणाचं बघितलं. त्याच्या मनामध्ये काय निर्माण होतं? हळूहळू लालच निर्माण होते. बरोबर. तर रावण विचार करतो की आता हे घर कोणी बांधले. त्याला कळतं की याच्यामध्ये कुबेराने पैसा टाकला. कुबेरा रावणाचा सावत्र भाऊ, दोघांमध्ये चढावट असते. मग ह्याचा पैसा मला कधी मिळतोय, मग ही प्रॉपर्टी मला भेटणं गरजेचं. एक तर मी कुबेराचं घर वाहन करीन, आणि दुसरा स्वर्गाचा राजा जो इंद्र आहे त्याला अहंकार असतो, माझं सर्वात मोठं घर, त्याचं पण गर्वहरण करायचं असेल तर हा महल मला भेटला आणि मला ऑलरेडी आवडलाय तो महल. 3 कारण असतात त्याचे. मग तो कसं मागावं महादेवाला. मग त्याला आठवतं ग्रह प्रवेश करताना मला 3 वेळा विचारतात, आणि मी जर आज्ञा दिली तर ग्रह प्रवेश, नाही तर नाही. मग आता महादेव पार्वती दोघं उभे, परिवार त्यांचा उभा, रावण मॅच जागेवर उभा, आणि महादेव पार्वती विचारतात, हे ब्राह्मण देवता, आम्ही या घरामध्ये प्रवेश करू का? 3 वेळा ऐकून देतो रावण. नंतर म्हणतो, नाही, तुम्ही या घरामध्ये प्रवेश करू नका, हा महल मला दान करा. मी हा महल उचलून लंकेला घेऊन जातो. तीच ती सोन्याची लंका. पार्वती महादेवाला म्हणते, मी एवढं, महादेव पार्वतीला सांगतात की तू एवढा हट्ट केलास खरा, पण शेवटी हे आता आपल्याला सगळं रावणाच्या ताब्यात द्यावं लागेल, कारण ब्राह्मण जे मागतोय ते त्याला द्यावं लागेल. आणि पार्वती पण तिचा नाद संपतो घराचा, आणि परत ते पहिल्यासारखा संसार करतात. आणि त्याचा मालक कोण म्हणतो, आज तुम्हाला सुद्धा ग्रहप्रवेश करताना मला विचारायचंय. राम नाही, राम काय मला नव्हता. राम अयोध्येला, रामाचा जन्म पण झाला नव्हता. पण रावण असावं की त्याची भक्ती बघून रावण म्हणजे सगळे भक्तीमुळे सगळे नवग्रह पण त्यांनी ताब्यात घेतले होते. रावणावर एवढी शक्ती होती ना, नवग्रह सर्वांना बंदी बनवून केली. आज तुम्हाला या ठिकाणी ग्रहप्रवेश करताना 3 वेळा मला विचारायचंय. त्याच्या अगोदर आपल्याला द्वारपालचं पूजन करायचं. हे चौकोनीमध्ये 10 देवता असतात. तुमचा हात पुरेल नाही पुरेल. हा, ते घ्या. फक्त वरती लावण्याकरता लागेल. खुर्ची ते वाजव द्या. हा, इकडच्या कोपऱ्यात अग्नी नमः, इकडे लावा यमाय नमः, इकडचं कोपऱ्या घ्या ईशान्याय नमः, कुबेराय नमः. इथे आता खाली उतरा. आता खुर्ची मागे घ्या. हा कोपऱ्या घ्या. निवृत्ती नमः, मधोमध्य इकडे वरुणाय नमः, इकडचा कोपरा वायुवे नमः, इथे घ्या सागराय नमः, सप्त नदीये नमः, इथे घ्या क्षेत्रपालाय नमः. बस आता ह्याच्यात ठेवा. ते अक्षर घ्या, अजून घ्या. आणि असं मी सांगत जायचंय. ओम प्रति चीरदिशोदि चीरदिशोत्वाह ते पुनश प्रादश प्रति चीरदिशोदि चीरदिशोत्वाह. बर, हा कलश तुमच्या हातात घे थोड्या वेळा करता. त्यांचा हात खूप दुखून आला. तुमच्या हाताने काय करा, आता हे जे 2 पावलं काढायचं त्याच्यावरती भाजी नको, फक्त काळा खाऊ नका, फुल पण घालून द्या. 2 पावलं काढायचं तुम्ही इकडे. लक्ष्मीचे पावलं आहेत ते, लक्ष्मीचं स्मरण करून करा पूजा.
श्री च ते लक्ष्मी च पत्न्यावहो रात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमशुणव्यातम् इष्णन्निखानां मैखानं सर्वलोकमिखानं महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। बोला पुंडलीक वरदे वहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री सत्यनारायण भगवान की जय। आता तुम्हाला दोघांना विचार आता मनामध्ये कुठलीही शंका आणू नका, मागलं तरी नाही म्हणायचं। बरं मी पण मागणार नाही। आज सर्वांच्या आशीर्वादाने म्हणजे देवाच्या कृपेने आज माझ्या बदलापूरला मी गावावरनं फक्त 200 रुपये घेऊन आणतो। आज मी 3-3, 4-4 फ्लॅट आहेत, एक 10 गुंठे जागा आहे बदलापूरला, तर मी काय तुम्हाला मागणार नाही। तर आज तुम्हाला तुमच्या सर्वांच्या वतीने तुम्ही दोघांनी मला विचारा की हे ब्राह्मण देवता आम्ही या घरामध्ये प्रवेश करू का? हे ब्राह्मण देवता आम्ही या घरामध्ये प्रवेश करू का? हे ब्राह्मण देवता आम्ही या घरात प्रवेश करू ब्राह्मण देवता आम्ही ह्या घरात प्रवेश करतो। आमच्या मलेकम मला देत आज्ञा। हे घर तुमचं आहे, या घरामध्ये तुमचा सर्वांचा प्रवेश स्वागत आहे। या घरामध्ये तुमची प्रगती व्हावी, उत्कर्ष व्हावा, यश मिळावा। पण ही दक्षिण दिशेची एंट्री आहे, याच्याकरता आपल्याला एक 6 महिन्याच्या वास्तुशांती करणं गरजेचं आहे। तर मी सांगेन त्या मुहूर्तावरती माझ्याकडनं वास्तुशांती करून घ्या। तुम्हाला सर्वांना ग्रह प्रवेश करण्याची आज्ञा आहे। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडलीकाक्षो मंगलाय सनारि सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बर आता तू पहिले काय कर माहिती का, यांनी 2 पाय आतमध्ये घेतले ना, मग तू आतमध्ये जाऊन तुम्ही दोघं पहिले आतमध्ये या, मग हे दोन्ही पाय आतमध्ये घ्या, उजवा पाय सर्वांनी उजवा पाय आतमध्ये टाका। यांच्या मागे या, तू यांच्या मागे ये। मंगल आपण मी तुझ्या घरात उजवा पाय कसं फिरायचं हे सांगतो बरं का। क्लॉक वाईज जायचं, गळा कसं फिरतं असं, म्हणजे इथून असं जायचं, असं जायचं, फक्त टॉयलेट बाथरूम नाही, किचन मध्ये जायचं। स्वस्ती श्री हळू स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्हाळो मुरुडं विनायकं महं चिंतामणि स्थेयरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामोरांसनसंस्थितो गणपती सूर्या सदा मंगलम। बघा हे मंगलाष्टक आहेत बरं का, मंगल कार्य चालू आहे म्हणून मंगलाष्टक बोलतोय मी। आज लग्न चाललंय म्हणून मंगलाष्टक नाही बोलत। लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गाव कामरुधा सुरेश्वर गजो रंभादि देवांगना अश्वा सप्तमुखो विष हरिधनु शंखो मृत चामुदे रत्नानि चतुर्भुजम् ओम शांति शांति शांति। कलश देखा वरचा नाळ उचलायचा तो, नाळ उचलून किचन ठेवा, नाळ उचलायच्या ठेवा वरचा नारळ। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडलीकाक्षो मंगलाय सुनारी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हा नारळ तिकडे देवाकडे